करीतो. शांत बसा, बोलू नका. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. अव्यक्त हे आकारले, अव्यक्त हे आकारले रूपा आले गुणवंत. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी. तुका म्हणे पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसी विठ्ठल. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. काय म्हणतात महाराज? प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपण रूपी सेवे करता आलेला अभंग विश्वभूषण संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आपल्या सगळ्यांच्या पाठाचा, परिचयाचा, अभ्यासाचा, चिंतनाचा असा भगवान परमात्म्याच्या अवताराला येण्याचं कारण सांगणारा असा हा अभंग आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंत मुख्य कुठल्या कारणानुसार रूपाला येतो, आकाराला येतो, याचा विशेष भाव आपल्या समोर या शब्द सुमनाने प्रकट करून सांगतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार म्हणजे आज श्री दत्त गुरुरायांची ही जयंतीचा दिवस आहे. आताचा हा जन्मकाळाचा असा असणारा पर्वकाळ आणि विशेष अशी असणारी ही सद्गुरु अण्णांची तपभूमी, जन्मभूमी, लीलाभूमी, काय म्हणाल तर कर्मभूमी, या सर्व अंगानं अण्णा ज्या ठिकाणावरती दत्तगुरुरायांशी एकरूप झाले ते असे असणारं पवित्र स्थान या पंचकृषीतील आपण सगळेच महात्मे आणि भाग्योदयन बहो जन्मे समर्जिता या नियमातून सेवेला उभा असणारा मी एक तुमचा दुर्बल दास. काय दुर्बळ असावं पण संतांचा दास असावं, दुर्बळ असावं पण संतांचा दास असावं. तसा मी दुर्बळ आहे आणि तुम्हा महात्म्यांचा दास आहे. तुकोबारायांच्या प्रमाणे तुमचे मी दास संतांचे दुर्बळ, तुमचे मी दास संतांचे करुणी सांभाळ राखा पायी, करुणी सांभाळ राखा पायी, करुणी सांभाळ तुमचे मी दास संतांचे दुर्बळ, तुमचे मी दास संतांचे दुर्बळ, तुमचे मी दास संतांचे दुर्बळ, तुमचे मी दास संतांचे दुर्बळ. तुमचे मी दास
तुमचे मी दास संताचे दुर्बळ करोणी सांभाळ राखा पायी. त्याला भाग्योदयन बहुजन्मे समर्जिता असं म्हणलंय. वैष्णवांची सेवा प्राप्त होण्याकरता विशेष भाग्य असावं लागतं. जन्मोजन्मी केलेला पुण्याचा संचय व्हावा लागतो. तिळा तिळा एवढं पुण्य साठवून राहावं लागतं. तिळ तिळ पुण्य साचा पडी तरी हे बहुता जन्मी जोडी. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. आणि मग जसा व्यवहार आहे प्रवासामध्ये, बस मध्ये तुम्ही जेवढं भाडं द्याल त्या भाड्याच्या अंतरानुसार तुम्हाला तिकीट दिलं जाईल आणि तिथंच उतरवलं जाईल. त्याच्या पुढे तुम्हाला चुकूनही नेलं जाणार नाही. नेण्यात येईल पण पुढच्या प्रवासाचे पैसे दिले तर. तसा जरी तुम्ही महात्म्यांनी 3 ते 5चा वेळ माझ्या नशिबामध्ये उभा केला असला तरी माझ्याकडं भाड्याचं पुण्य तेवढंच होतं. अर्धा तास बघून एवढं का होईना. पण तुकोबरांच्या प्रमाणे बरवी ही वेळ सापडली संधी साई झाली बुद्धी संचिताची. अनंत अनंत जन्म पुण्य करावं, अनंत जन्म. आणि मग मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर त्या पुण्य संचयाचा आणि भाग्य रूपानं उदय व्हावा. भाग्याचा उदय ते हे जोडी संतपाय. पुण्य फळे बहुता पडेना सोय धरावे ते पाय. आधी आधी अशा ज्या उक्ती प्रमाणातून संत महात्मे उपदेश करत असतात त्या उपदेश महात्म्यांच्या मस्तकावर बसला आणि सद्गुरूंच्या चरणावर किंवा त्यांच्या चरणापाशी आश्रय करून जीवन जगण्याची वृत्ती अंतकरणामध्ये निर्माण झाली. हे अनंत जन्माच्या पुण्याचं फळ आहे असं तुकोबरायांचं प्रमाणे. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा जालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. असो अभंग आहे आपल्या सर्वांच्या श्रोत आहे. बऱ्याच वेळा या अभंगावरती तुम्ही चिंतन ऐकलेलं आहे. आणि या अभंगांना विशेष करून देवाची ज्या दिवशी जयंती असेल आणि त्या दिवशी या अभंगावरती आपल्याला निरूपण ऐकायला मिळतं. या अभंगामध्ये तुकोबारायांनी अमुक अशा एखाद्या देवाचं नाव घातलेलं नाही. पण हा अभंग ईश्वराच्या भगवंताच्या अवतार कार्याचं वर्णन सांगणारा असा अभंग असल्या कारणानं हा अभंग रामनवमीला घ्यायला चालतो. हा अभंग नरसिंह जयंतीला घ्यायला चालतो. हा अभंग वामन जयंतीला घ्यायला चालतो. हा अभंग आणि तुम्हाला कुठली जयंती साजरी करायची त्या दिवशी घ्यायला चालतो. बरं काय म्हणजे या अभंगावरती असा शिक्का नाही की एकाच करता म्हणून हा अभंग घ्यावा. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणतात भगवान परमात्म्याचा एक धंदा आहे काय तर चक्र गदा घ्यायचा हातामध्ये, आयुध हातामध्ये घ्यायची आणि भक्ताच्या संहारा करता दैत्य भक्ताच्या संभाळा करता दैत्य संहारा करता म्हणून अवताराला यायचं. हा देवाचा काय धंदा आहे.
आमचा बी धंदाच आहे. तिन्ही प्रकारात धंदा चालूच आहे. संत महात्म्यांचा सुद्धा धंदा आहे, आम्हा सांसारिक जीवांचा सुद्धा धंदा आहे आणि देवाचा सुद्धा धंदा आहे. आमचा धंदा आहे ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारी. शेजाऱ्यापेक्षा माझं चांगलं असावं आणि याच्यासाठी धडपड करणं हा आमचा धंदा आहे बरं का. ह्या धंद्याला चांगलं म्हणावं पण शेजाऱ्याचं वाटोळं व्हावं मग माझं चांगलं व्हावं हा खूप वाईट धंदा आहे. असं करणारा सुद्धा वर्ग जगामध्ये भरपूर आहे. भरपूर म्हणण्यापेक्षा आरशात तोंड बघितलं तर पहिला नंबर आपलाच आहे. आपल्याला असं कधीही वाटत नाही आधी जगाचं चांगलं व्हावं मग माझं व्हावं. आमचा धंदा आहे, धंदा महात्म्यांचा धंदा आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, गोविंदाचे पवारे, भगवंताचं बऱ्याच वेळा आवर्जून असं सांगणे, महात्म्यांचं ही सांगणे आणि जीवाचाही अभिप्राय आहे की आम्ही काय येतो, आम्ही जीव जन्माला काय येतो याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे. आम्हाला जीवाला जन्माला येण्याकरता आम्ही केलेलं पाप आहे, आम्ही केलेलं अशुद्ध पुण्य आहे, आमच्या ठिकाणी शिल्लक असणारी वासना आहे, आमचं अपूर्ण राहिलेलं कर्म, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुन्हा आम्हाला जन्माला यावं लागतं. आगा कर्मी जे उरावे तिही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहाये का. जन्म धरणे घडे पातकाची मूळ. पुण्य केलं आणि पुण्य करत असताना स्वर्गाची अपेक्षा ठेवून पुण्य केलं, इंद्रपदाची प्राप्ती झाली, पण पुण्य संपलं की पुन्हा खाली यावं लागलं. मग तया पुण्याची पावटी सरी, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. आणि वासना अपूर्ण राहिली, जन्माला यावं लागतं. कुणाची वासना जन्माला घालते? सर्वसामान्यांचा विषयासक्त जीवाचा विचार वेगळा, पण जे तपोबळी म्हणून ईश्वराच्या प्राप्ती करता तपश्चर्येला गेलेले सर्व आणि गोष्टीचा त्याग करून त्या सुद्धा महात्म्याला शेवटी वासना जन्म घ्यायला कारणीभूत ठरते. जन्म घेणे घडी वासनेच्या संगी, तेची झाली अंगे हरिरूप. तुकोबराय 100 कडव्यामध्ये सांगतात, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेचा संग होय अंतकाळी. जडभरत राजाला शेवटच्या काळामध्ये वासना निर्माण झाली. काय? सगळं सोडून जंगलामध्ये आलं. आत्यंतिक शेवटचा काळ आहे, माझं कसं होईल, याच्या ऐवजी या हरणाचं कसं होईल अशी चिंता हृदयामध्ये निर्माण झाली. मेल्यावर पुन्हा हरणीच्या गर्भाला जावं लागलं. जडभरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. शेवटच्या काळामध्ये तपोबळाला सुद्धा वासना जन्माला घालायला कारणीभूत आहे. या महात्म्याची फक्त हरणावरती वासना गेली. आम्ही संसार करणाऱ्या जीवाची कशा कशामध्ये वासना अडकलेली आहे, ती वासना किती किती वेळा जन्माला कारणीभूत होईल सांगता येत नाही. ज्ञानोबा तर स्पष्ट सांगतात, आणि मरणी जे आठवी तो तेची गती ती पावी. मरायला लागल्यानंतर तुम्ही ज्याचे स्मरण कराल, तुम्ही मेल्यानंतर त्याच गोष्टीचा जन्म प्राप्त करा. कुणी मरताना आई ग म्हणून मेला, पैलवान असला तरी पुढचा जन्म आईचा. अवघडे कुणाचं लक्ष मरताना गायीच्या गोठ्याकडे गेलं आणि म्हैस दिसली, पुढचा जन्म म्हशीचा. ही तर लई चांगलं, पण आई बापापेक्षा सुद्धा चांगलं घरात कुत्र सांभाळतात. मरताना जर ध्यान कुत्र्यावर गेलं तर
पुढचा जन्म. पण असं समजायचं नाही आता आम्ही जेवढ्या प्रेमानं सांभाळतो तेवढ्या प्रेमानं आम्हाला कुणीतरी सांभाळेल का. देह तव आहे प्रारब्धाधीन याचा मिकासी न वाहू भार. या सगळ्या प्रारब्ध युगामध्ये उभा राहणाऱ्या गोष्टी जीवाला जन्माला येण्याकरता अनेक गोष्टीचं कारण आहे. तसं महात्म्यांना अवताराला येण्याकरता कारण आहे. कशा करता म्हणून महात्म्यांना अवताराला यायचं असतं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन महादोषी. तुमचा पाठ आहे जड जीवा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. महात्म्यांचा अवतरित होणे याच्या करतात जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारी. तुकोबराय म्हणतात का नाही, देवानं धर्म स्थापन करावा आणि त्या धर्माचं पालन करण्याकरता म्हणून आम्ही आहोत. धर्माचे पालन करणे पाखंड सांगू द्या तुम्ही राहत ते राहत नाही. मग सरळ निरोप असतो त्यांचा, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी. कारण एवढ्याच करता म्हणून अवतरित झालेलं असतं. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. आणि मग जगावर उपकार करायचा निघून जायचं. केला जगाशी उपकार तारी येले नारी नर. काय उपकार केला हे कळत नाही, किती केला हे सांगायला येत नाही. आणि केलेला कळाला तर त्याच्यातून उतराय होता येत नाही. काय सांगू मिया संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा. या करता म्हणून महात्म्याने अवतरित व्हायचं. तसं भगवंताने अवताराला काय यायचं, काय यायचं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आल्यानंतर काय करावं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. साधूचा मानू गिवशी दैत्याची कुळे नाशी धर्माशी नितीशी शेज भरी. एवढाच एक धंदा आहे. तुकोबराय म्हणतात घेवोनिया चक्र गदा घेवोनिया चक्र गदा घेवोनिया चक्र गदा घेवोनिया चक्र गदा. आची धंदा करीतो आची धंदा आची धंदा करीतो करीतो.
असेल तुकोबरायांचं मत बघा. तुकोबराय मत व्यक्त करतात, धर्माच्या स्थापनेच्या निमित्तानं येत असेल, दैत्याच्या संहाराकरता येत असेल, पण माझं मत आहे तो या दोन्हीचं निमित्त करून माझ्यासाठी अवतार घेतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा हाके सरशी उडी घालूनिया संभ फोडी. कशा करता देवाना अवताराला यायचं ज्ञानोबा विशेष आणि 12व्या अध्यायामध्ये वर्णन करत असताना सांगतात, भगवान परमात्मा त्यांच्या अंतःकरणातली अशी भूमिका प्रकट करतात अर्जुनाच्या समोर आणि ते सांगतात, या 12व्या अध्यायामध्ये भक्ती योगामध्ये जे माझ्या प्रिय असणाऱ्या भक्तांची मी यादी दिली अर्जुना, त्यांच्या करता म्हणून मी निर्गुणातला सगुणाला येतो, त्यांच्या संगतीत राहावं वाटतं म्हणून. तया संगाचे निसुरवाडी मज विदेहा देह धरणे घडी किंबहुना आवडी निरूप. ते मला किती आवडतात हे मला सांगता येत नाही, म्हणून त्यांच्या संगतीत राहावं याकरता म्हणून. ते पहावा हे डोळे म्हणून मज अचक सुसी डोळे हातीचे लीला कमळे पुजू तयात. त्यांना पाहावं वाटतं म्हणून डोळे घेऊन येतो, त्यांना आलिंगन द्यावं वाटतं म्हणून हात घेऊन येतो. 2 हात आणत नाही, 4 हात घेऊन येतो. कशा करता? आलिंगना करता. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंग वया लागोनी तयाचे अंग. आणि देव चतुर्भुज होऊन भक्ताला मिठी मारतो का नाही याचं चरित्र जर आपल्याला अभ्यासायचं असलं तर सुदामाचं चरित्र आहे. सुदामा कृष्ण भेटीला गेल्यानंतर द्वारकेच्या समोर परब्रह्म भगवान परमात्म्याने अशी मिठी मारली 2 हातानं. पण ती 2 हाताची मिठी देवाला जास्त गाढ वाटली नाही, हृदयाला घट्ट धरता येईना त्या 2 हातानं. आणि सर्व द्वारकेच्या समाजाच्या समोर भगवंतानं आपल्याला चतुर्भुज रूप प्रगट केलं आणि 4ही हाताने कडकडून मिठी मारली. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी आलिंग लागोनी तयाचे अंग. केवळ आणि केवळ भगवंताचं येणं कुणासाठी असेल तर भक्तांच्या संभाळा करता म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करोनी तयाची गावा धावत आलो. पळत आलो म्हणतात, धावत पळत आलो. बुवासारखा याला अर्धा तास उशीर केला नाही. नुसतं गजेंद्रानं आकाश मार्गावरती सोन्यानं फूल फेकलं. असेल जो कोणी ब्रह्मांड चाळक आपणची हाक देईल हाके एवढा म्हणला आणि ते फूल खाली पडण्याच्या अगोदर मी तिथं गेलो, धावत आलो. धावत उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत धीर नाही देवा. म्हणून निर्गुणातला सगुण याने त्याच्या करता व्हावं, भक्तांच्या करता. हातामध्ये फूल घेऊन यावं, हातीचे लीला कमळे पूजू तयाची. ज्ञानोबराय समोर आले की भगवंत कमळ ठेवून पूजा करतात. तुकोबराय समोर आले की पूजा करतात. श्री गुरुदादा समोर आले पूजा करतात. अण्णा महाराज समोर आले पूजा करतात. आनंद बुवा समोर आले चपलाने पूजा करतात. त्या योग्यतेत आम्ही कधीच बसत नाही. हा तिचे लीला कमळे पूजू तयार. द्वारकेमध्ये घडलेला दृष्टांत आहे. दिवस उगवत असताना नारद महर्षी द्वारकेमध्ये गेले होते. सर्वत्र बघितलं भगवंत कुठे दिसना. रुक्मिणी आई समोर गेले आणि म्हणले, अहो देव कुठे आहेत? रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, देव देवपूजा करायला लागलेत. कोण? विश्वाचा जनिता म्हणे येशुदेशी माता. हे मोठं नवल आहे देवाचं. नवल केवडी केवडी नकळे कानोबाचे. ते म्हणले देवपूजा करतात. नारदांना आश्चर्य वाटलं. तू का म्हणे तू हा स्वयंपरब्रह्म आणि हा कुणाची देवपूजा करतो? मला बघायचंय. म्हणले गोंधळ न घालता हळूच बघा. दरवाजा लावला होता देवघराचा. यांनी थोडासा उघडा करून बघितलं तर नारद, अंबरीश, भक्त प्रल्हाद, हनुमंतराय आदी करून जेवढे सगळे महात्मे आहेत
त्या सर्व महात्म्यांच्या सर्व वैष्णवांच्या अशा सोजवळ प्रतिमा निर्माण केलेल्या आहेत आणि भगवान परमात्मा नेमकं सगळ्याची पूजा होऊन फुलं वाहून असा दंडवत घालायला लागलेला आमच्या नारदांनी बघितलं. कुणाची पूजा करावी यानं? वैष्णवांची. याच्या निज भक्तांची पूजा त्याला खूप आवडते. केवढी आवडते? देव म्हणतात, जर माझी पूजा करत असताना एखादा वैष्णव आला, महात्मा आला, तर माझी पूजा सोडावी त्याच्याकडे निघून जावं. का? अर्ध्यातून पूजा सोडलेली तुम्हाला राग येणार नाही? राग येत नाही म्हणजे मला आनंद होतो. आणि वैष्णवांचा त्याग करून माझी पूजा करत बसला तर तुम्ही माझ्या मस्तकावर फेकलेली फुलं, मंत्र, अक्षरा त्या मला दगड पडल्यासारख्या वाटतात. देवाला वैष्णवांची पूजा केलेली आवडते. किती आवडते? तुकोबाराय प्रमाण देऊन सांगतात, मायवणी धाल्या धाय गर्भ अवंत नेने पाय, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. ते गरोदर स्त्रीला आमंत्रण दिलं जेवायला घरला या म्हणून. गम्मता, ती जेवायला घरी आल्यानंतर 2 ताट वाढले तिला. तिने विचारलं 2 कुणा करता? ती म्हणली 1 तुझ्या करता आणि 1 तुझ्या बाळा करता. बाळ कुठे? पोटात आहे. मग जेवाय वाढणार मूर्ख आहे का जेवण करणार मूर्ख आहे? कुणाला मूर्ख म्हणायचं? बरं जाऊ द्या. जेवायला वाढणारा मूर्ख, जेवण करणारा मूर्ख का असं कीर्तनात सांगणारा मूर्ख? कोण मूर्ख? आईच्या उदरामध्ये असलेल्या गर्भाला वेगळं आमंत्रण द्यावं लागत नाही आणि वेगळं ताट वाढावं लागत नाही. तसं वैष्णवांची पूजा करत असाल तर भगवंताची वेगळी पूजा करावी लागत नाही. तुका म्हणे संत पूजा बहु आवडे गरुड ध्वजा, अत्यंतिक प्रिय. देवाचं सांगणे तसं. करिता देवतार्चन घरा आले संतजन, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषो तो देव, शाळी ग्राम विष्णुमूर्ती संत हो का भरते याती. देवाला ते खूप आवडतं. तुकोबारायांचं प्रमाण आहे. निर्गुणी आकार झाला गुणवंत, झाला निर्गुणी आकार झाला गुणवंत, निर्गुणी आकार झाला आली बंधवत पुरोणे, आदि बंधवत निर्गुणी आकार झाला गुणवंत, आदि बंधवत भक्त समागमाची आवड म्हणून भगवान परमात्म्याला अवताराला यावं लागतं. म्हणून सारखं सारखं अवताराला यायचं. यदा यदा ही धर्मश, सारखं सारखं, कधी कधी, जेव्हा जेव्हा असा भाव भगवंत प्रकट करतात. मग किती वेळा अवताराला यावं? किती वेळा अवताराला यावं? आम्ही भागवत ग्रंथाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये 24 अवताराची यादी दिली. संत परंपरेमध्ये 10 अवताराला सारखं गायलं. बागुल प्रकरणामध्ये पहिला अवतार देवाचा कुठला? मत्स्य अवतार. दुसरा कर्ष अवतार. तिसरा वराह. चौथा वामन. पाचवा चौथा वराह. पाचवा वामन. 6वा परशुराम. 7वा राम. 8वा कृष्ण. 9वा बौद्ध होणारा कलंकी. असं 10 अवतार सारखं गायलं. 2 जलचर 2 वनचर, 2 जलचर मासा आणि कासव, 2 पाण्यातला अवतार. 2 जलचर 2 वनचर, 2 वनातला अवतार. वराह आणि नरसिंह. 2 वनचर 2 विप्र, 2 ब्राह्मणाचे अवतार घेतले. कुठले? वामन आणि परशुराम. 2 राजा
कृष्ण आणि राम बौद्ध कलंकी अवतार लिया भक्त जनों के काया भक्ता राखे पाया पाशी भक्ता राखे पाया एवढे 24च अवतार झाले का? देवाचे 24च अवतार झाले का? का देवाचे फक्त 10च अवतार झाले? आता 10 सांगितले. आता 10 सांगितले. भागवत ग्रंथामध्ये 24ची यादी आली म्हणजे 24च अवतार नाही झाले. नामदेवराय म्हणतात याचे अवतार किती झाले याचं मोजमाप करता येत नाही. किती वेळा आमच्या करता हा आला. ते मीठ कशानं वाढायचं? तुम्ही चमच्यानं म्हणा. आता जास्त चमचे जन्माला आलेत म्हणून बरं का. विठोबा बरं आपल्या पूर्वीचा काळ म्हणून चमच्यानं कशानं? चिमटीनं. म्हणजे 2 बोट एकाला एक चिटकवली की काय झाले? चिमट झाली. तशी ही 5 बोट एकत्र केल्यावर काय झाले? एक घास तयार झाला. ती 5 बोट अशी पसरली काय झालं? ह्या एकाला काय म्हणायचं? ह्याला म्हणायचं पसा. पसा बरं का. आणि ती बोट थोडी अशी केलेली असले ना खोंगा. बरं का. हे माप कुठल्या तरी आता इंग्रजी पुस्तकात लिहून ठेवायला पाहिजे. पुढंच चाललं आता बरं का. ते पसा हे दोन्ही पस एकत्र जोडलं काय झालं? ओंजळ. चिमटीपासून माप निघालं बरं का. काही माणसं अति खालच्या पदावर येऊन सुद्धा माप सांगतात. वाढू का लापसी? ती म्हणतात नकडाभर वाढ. वाढणाराच्या बापानं तरी वाढली होती का कधी? नकडाभर लापसी कशी वाढायची? म्हणजे कुणाच तरी नक मोडून आणला पाहिजे, नकाने वाढली पाहिजे का? नकडाभर. बरं ठीक आहे. अति थोडक्या प्रमाणापासून याचं मोजमाप चालू झालं. जे आम्हाला मोजता येत नाही त्याला आम्ही काय अंक दिला? मोजायला येत नाही त्याला काय म्हणायचं? अनंत अमर्याद. आकाशामध्ये चांदण्या किती आहेत सांगाल का कोण मला? पण मी सांगतो तुम्हाला. मी मोजल्यात. किती आहेत? अहो त्याच्याकरता एक वाक्य शब्द आहे ना अनंत. अनंत. भात काढलं रानातलं चांगलं बडवलं त्याचा ढीग रचून ठेवला. काय केलंय म्हणता त्याला? रास रचली. मग राशीमध्ये धान्य किती आहे कधी कळल? त्याला मापल्यावर कळन. पोती भरल्यावर कळना. ह्या वर्षी 1 पोत कमी झालं. गेल्या वर्षी 11 झाली. ह्या वर्षी किती झाले? 10 झाले. म्हणजे ज्याला मापलेलं नाही अशा ढिगाला नाव काय? रास नाव आहे.
आणि नामदेवराय म्हणतात देवाच्या अवताराच्या राशी पडलेल्या आहेत, आम्ही त्याला माप लावू शकलो नाही. अवताराच्या राशी गदा पद्म सहित हरि शंख चक्र गदा पद्म सहित हरि शंख चक्र गदा पद्म सहित हरि अवताराच्या राशी राशी त्याच्या राशी किती झाल्या हे मोजलं नाही आणखीन. अवताराच्या राशी तो हा बरं संख्या सांगितली पुन्हा एकदा. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार घेतले, अनंत अवतार. आणि विशेष करून भगवान परमात्म्याने या भारत भूमीमध्येच अवतार घेतला. मला नाही वाटत भारत सोडून कुठे एखादा अवतार घेतला देवाने म्हणून. चुकून सुद्धा भारताच्या बाहेर कुठे अवतार घेतला नाही. तुम्ही या अखंड भारताचे तुकडे तुकडे केले तुमच्या धर्माच्या भांडणामध्ये. प्रकृतीचं पायीकून भेदन केलं सगळ्या भारत मातेचं. पण भगवंताने अवतार घेताना कुठे घेतला? भारतातच घेतला. संत महात्म्यांनी सगळ्यात जास्त अवतार कुठे घेतला? महाराष्ट्रातच घेतला. महाराष्ट्रात जेवढी जन्माला आली तेवढी इतर राज्यामध्ये नाही. हा काय वाद नाही बरं का. नाहीतर पुन्हा तो सीमा भागाचा प्रश्न निर्माण होतो. महाराष्ट्रातला बुवा आला आणि कर्नाटकला बोलून गेला, पुन्हा पुन्हा बाउंड्रीहून अलीकडे येऊनच द्यायचा नाही. असं नाही. सत्यम वद. कारण काय सांगा. भारतामध्ये जर अधर्म घडला तर सगळं विश्व बुडायला वेळ लागत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये अधर्म घडला तर सगळा देश बुडायला वेळ लागत नाही. भारत भूमी ही संपूर्ण विश्वाचं हृदय हृदय. मग एक हात नसला तरी चालतं, होय का नाही? एक नाही, दोन्ही हात नसलं तरी चालतं, दोन्ही पाय नसलं तरी चालतं, एखादी किडनी नसली तरी चालते, एखादं फुफ्फुस खराब झालं तरी सुद्धा हे चालतंय. पण अर्ध हृदय सुद्धा खराब होऊन चालत. ती म्हणले महाराज अर्ध हृदय नाही, हृदयामध्ये एक ब्लॉकेज असून सुद्धा चालत. म्हणून सारखं हित अनंत अवतार घेशी. हे झालं बाह्य कारण. आध्यात्मिक रूपाने विचार केला का भारतामध्ये सारखा अवताराला आला? त्याचं कारण आहे महात्म्याने अवताराला येण्याकरता निवडलेली जी भूमी ती भारतच आहे, म्हणून भारतामध्ये सारखा आला. मांजरीच्या पिलानं घराच्या बाहेर जायला यावं त्याला म्हणून दरवाजाला 2 छिद्र पाडली, एक मांजरीच्या मापाचं आणि एक मांजरीच्या पिलाच्या मापाचं. बरं तुम्हाला हे प्रात्यक्षिक करून बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता. कोणाच्या घरामध्ये जर मांजर आणि तिचं पिल्लू असलं तर दरवाजाला 2 छिद्र पाडा. किती?
2 छिद्र पाडा, एक कुणासाठी? आईसाठी आणि एक पिलासाठी. पण तुमच्या लक्षात येईल पिलासाठी पाडलेल्या छिद्रामधून पिल्लू जात कुणाच्या माग? त्याला उडी मारायला लागू द्या. उडी मारता येत नसल तर ते ओरडल, पुन्हा आई येईल, आई तोंडात घेऊन पलीकड जाईल, पण एका छिद्रातून तिच्याच पाठीमाग जाणार. तसा भगवान परमात्मा महात्म्यांनी जिथं सारखा अवतार घेतला तीच भूमी निवडून त्यांच्या संरक्षणाकरता तिथंच आला. अव्यक्त हे आकारले, अव्यक्त हे आकारले, अव्यक्त हे आकारले, अव्यक्त हे आकारले. गुणवंत कृपाले गुणवंत. अव्यक्त हे आकारले, रूपा आले गुणवंत. बरं का? म्हणजे निर्गुणामध्ये होता तो कशामध्ये आला? सगुणामध्ये आला. फक्त आमच्यासाठी आला. का आला? भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवानी, याच्या करता म्हणून आला. असा सतत भक्त रक्षणा करता भगवान परमात्म्याने यावं. जशी जशी भक्ताच्या हृदयामध्ये इच्छा उत्पन्न झालेली ती इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणून यावं. तुकोबाराय म्हणतात, कुणी कुठलाही देव असू द्या, कसाही असू द्या, पण प्रत्येक जण पांडुरंगापासूनच बाहेर निघाला. ज्यावेळेस त्याचा अवतार कार्य संपलं त्यावेळेस पुन्हा पांडुरंगामध्येच गेला. म्हणून तो हा उभा अवताराच्या राशी. त्याचं कारण आहे ही सृष्टी निर्माण जी झाली ती फक्त 2च वस्तूतून, एक चेतन आणि एक जड. त्याच्यातलं जड आहे ते अवताराला येत नाही. संकल्प वृत्ती त्याच्याकडे नाही, म्हणून जडाला अवतार घेता येत नाही. आम्ही म्हणताना असं म्हणतो, पळायला लागलो होतो आणि पळता पळता मला दगड लागला. पळताना दगड तुम्हाला लागला का तुम्ही दगडाला लागला हे विचार करायची खूप मोठी गोष्ट आहे. कोणी कुणाला लागलं? अहो तुम्ही तिथपर्यंत गेला का तो तुमच्या पर्यंत आला? जड आणि चेतनाचा भाव आहे, याच्यामध्ये फक्त चेतन अवताराला येऊ शकतं. मग चेतनामध्ये फरक आहे. या चेतनाचे 3 प्रकार पडले: जीव, ईश्वर आणि ब्रह्म. या तिघांच्या मध्ये सुद्धा चैतन्य एक असून ही प्रत्येकाला अवताराला येता येत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. म्हणून जीवाला अवताराला यायला येत नाही. ब्रह्म आहे, ज्याला सबल ब्रह्म म्हणलेलं आहे, तेही अवताराला येत नाही. इथं अवताराला येतो त्याला म्हणायचं ईश्वर. आणि या ईश्वराचे ही पुन्हा 3 प्रकार पडले. एक, सृष्टी रचना करता म्हणून ब्रह्म, सृष्टी पालना करता म्हणून विष्णू, आणि सृष्टी संहारा करता म्हणून शंकर. या तिघांच्या मध्ये ही तिघांना सारखा अवताराला येता येत नाही. क्वचित असल अंश, कला, आवेश या सगळ्या गुणातून, प्रकारातून ते दोघंही अवताराला येत असतील,
पण सारखा अवताराला जो येतो त्याला म्हणायचं विष्णू. आणि मग त्याचे आयुध आहेत. काय असतं हातामध्ये? शंख, चक्र, गदा आणि पद्म. हे घेऊन सारखं यायचं. म्हणजे ह्या प्रकारातून फक्त अवताराला येणारं जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? ईश्वर. त्याच्यातलं विष्णू तत्व हे अवताराला येतं. कशा करता येतं? तुकोबराय म्हणतात भक्ताच्या हृदयातली इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणून अवताराला येतं. तुका म्हणे पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी इच्छा, म्हणे पुरवी इच्छा, तुका म्हणे पुरवी कैसी विठ्ठल, दया कैसी निर्माण झालेली इच्छा पूर्ण करणं हे भगवंताचं कर्तव्य. तुकोबराय तर म्हणतात आमच्या हृदयामध्ये जी इच्छा अशी प्रगट झालेली तिला पूर्ण करण्या योग्य असा या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी नाही. कुणीही असू दे पण आमची वासना पूर्ण करण्या योग्य असा फक्त तूच आहे. तुका म्हणे माझी पुरवी वासना होय नारायणा कोण तुझे. असं असेल तर सांगा आम्ही त्याच्याकडे जाऊ. तसं कुणी नाही. आणि म्हणून आम्ही तुझी सेवा करू आणि दुसऱ्याकडे मागायला जाऊ हे आमच्या करता लाजिरवाण आहे. तुझे दास्य करू आणि का मागू खावया धीग झाले जिने माझे पंढरी राया. आम्ही तुझा दास आहे आणि आम्हाला माहित आहे तरी म्याळवावे कोणा का कोण हे पुरवेल वासना तुझ वाचून नारायणा लाविस्तना कृपावंती. तूच इच्छा पूर्ण करू शकतो. तू केलेली आहेस. अनेकांची उदाहरण आमच्या समोर आहेस आणि म्हणून तर आम्ही तुला शरण आलेलो आहे. शरणी येताना काय आम्ही अभ्यास करून आलेलो नाही असाही भाव आहे तुकोबरायांचा. शरण आलो नेनतेपणी भाव आणि भक्ती काहीच नेणे. बरं का आम्ही तेवढ्या बाबतीमध्ये दुर्बळ आहे. इच्छा पूर्ण करावी भगवंतानं. ती बळीराजा यज्ञ करत होते आणि त्यांची बहीण आहे ती समिधा आणण्याकरता म्हणून चालली होती बागेमध्ये. त्याने रस्त्यानं जाताना वामनाला बघितलं आणि वामनाच्या रूपाकडे पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये भाव आला कोण्या माईनं या मुलाला जन्म दिला असावा. असं वाटतं याला दूध पाजावं. काय आलं मनामध्ये? वासना निर्माण झाली या भगवंताला याला मी दूध पाजावं. ज्या वेळेस परत माघारी आली त्यावेळेस बघितलं तरी यानं विराट रूप धारण केलेले आणि आपल्या बंधूला पाताळात
वाद निर्माण झाला आणि ती म्हणजे वाटलं तुला दूध पाजावं पण आता असं वाटतंय तुला विष पाजून मारावं. भगवंतानी या दोन्ही इच्छा आपल्या मनामध्ये संकल्प रूपाने ठेवल्या आणि तिला कृष्ण अवतारामध्ये पुतनेचा जन्म दिला आणि मग विषही आणि दूधही आणि शेवटी पंचप्राणही. मग सुट्टी दिली नाही. असा मांडीवर घेतला गोपाल कृष्ण, त्याला स्तनपान करायला लागली. हिची काय इच्छा आहे? दूध पाजील. दूध प्याले आणि मग विष प्याले. विष पाजील, विष प्याले. मग आता पंचप्राण शोषून घ्यायला लागल्यानंतर मग तिला कळालं मी चुकीचा निर्णय घेतलाय बर का, मी चुकीचा निर्णय घेतलाय. हाफ तिकीट बसावं म्हणून आधार कार्ड वरती आम्ही घोळ केलाय. हे 1500च्या हप्त्याच्या टायमाला आमच्या डोक्यात आला आम्ही चुकीचा निर्णय घेतलाय. अवघड झालं सगळं. आता ते हे बदलायचं का ते बदलायचं ते म्हणे आता सगळंच बदला. मग सगळं बदललं तर दोन्हीच बसत नाही. मग दोन्ही बदला आणि तिसरं तयार करा. पण ह्या पंचवार्षिकला असं काहीतरी निर्माण होईल तुमची तिन्ही सुद्धा जप्त होतील. मग 1500 बी गेलं ना हाफ तिकीट सुद्धा गेलं. मग चलत पंढरपूरला यायचं. पंढरीच्या लागा असा गोळ करू नका. भ्रष्टाचार करायसाठी चांगलं डोकं असावं लागतं. आपली डोकी चांगली आहेत का? ते विजय माल्यासारखं डोकं असावं लागतं देशाला लुबाडण्याकरता. आपण सामान्य वर्गातली माणसं आहेत. आपण तत्वानेच जगायचं. काय आपल्याला अण्णा महाराजांनी कमी केलेलं नाही. केलंय का? खरंच सर्व संपत्ती अशी जर त्यांच्या कृपेनं आमच्या हातात आलेली असली आणि तरी सुद्धा 1/4चं कार्ड काढलेलं असलं तर मग खरंच पाय मोडल का नाही सांगा. लय लांब फिरायला लागतं एसटीतनं म्हणून बुवानं चांगला असताना 1/4 काढलं. म्हणजे काय दोष आहे त्यांचा? पाय अपंग आहे म्हणले. पाय अपंग आहे तर कीर्तनात उभा कसा राहतो हे बघायला कंडक्टरने आलं पाहिजे. पुतना माझा निर्णय चुकला असं पुतणेच्या लक्षामध्ये आलं. आपल्या स्वरूपामध्ये प्रगट झाली. छातीला चिकटलेला कृष्ण भगवान परमात्म्यानं डोळे झाकले. त्यानं काय देऊ हिला असा मनामध्ये भाव आहे त्याच्या. आणि तिने असं ओढायला सुरुवात केली. सोड कृष्णा सोड. त्यानं मनोमन सांगितलं मावशी एकतर मी कुणाला धरीत नाही आणि धरलं तर अजिबात सोडत नाही. पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत आल्या गेल्या घरपुवाटे 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 पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे पंढरीचे भूत मोठे आता तुम्ही 7 जन्म सोडायचा प्रयत्न केला तरी ती आम्हाला सोडत नाही. नाहीतर मग असं करते आमच्या जन्म मरणाला चिरा पाडते. मग कुणाला धरायचं आणि कुणाला सोडायचं.
हृदयामध्ये इच्छा उत्पन्न व्हावी दासाच्या आणि देवाने पूर्ण करण्याकरता म्हणून आटाआटी करावी. मग दत्त गुरुरायांच्या प्रगट होण्या पाठीमाग अशा कुठल्या भक्ताच्या हृदयामध्ये अशा इच्छा निर्माण झाली होती की त्यांनी या रूपामध्ये प्रगट व्हावं. याच्याकरता म्हणून विशेष असा पुराणामध्ये असणारा त्यांच्या अवतार कार्याचा भाग आलेला आहे. त्याच्यामध्ये 2 दाम्पत्याचं विशेष रूपानं वर्णन केलेलं आहे. अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसया. ही आताची चरित्राला सुरुवात झाली. कीर्तनाला सुरुवात. हा म्हणजे अंधार पडोस्तोर वळवळ करायची. फुलं टाकून सुद्धा कीर्तन चालूच राहील. ती काही ठिकाणी 3 वेळा फुलं टाकतात. आज दिवस उगवायच्या वेळेस, दुपारी आणि दिवस मावळाच्या वेळेस. जशी गावाला सवड असेल तसं. ते म्हणले सकाळी जरा धारा पाण्याची अडचण होते, दुपारी टाकू. शाळेच्या जवळ जर मंदिर असेल, दुपारी जरा गोंधळ नको तर मग दिवस मावळताना टाकू. फुलं वेळेवर पडणं एवढं महत्वाचं आहे. कीर्तन वेळेवर सुटेल ही अपेक्षा धरायची. यांचं नाव आहे अत्री आणि त्यांच्या धर्मपत्नीचं नाव आहे अनुसया. अनुसया ती असूया असा एक दोष आहे आपल्याजवळ. असूया म्हणजे दुसऱ्याच्या विषयी हृदयामध्ये मत्सर करणं, द्वेष करणं, त्याला काय म्हणायचं? असूया. जिच्याजवळ थोडी सुद्धा असूया नाही ती कोण आहे? अनुसया. बर का, अनुसया झालं, हृदय अनुसयासारखं झालं की दत्तगुरु पोटाला येतात. बर का, आमच्या अण्णा महाराजांच्या आईचं हृदय हे अनुसयच आहे, म्हणून अण्णा महाराज पोटाला आलेत. असू द्या. बरं, नाही. अत्री सत्व, रज आणि तम या 3 गुणातूनच आपली उत्पत्ती. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले किंवा झाले जन. पण या 3ही प्रकाराच्या फलिकल वृत्ती ज्याची तयार झाली त्याला म्हणायचं, त्यांना म्हणायचं अत्री. बरं का, आणि अशा अत्री अनुसया जिथं एकत्रित येतात तिथं दत्तात्रयांचा जन्म होतो. म्हणजे शांत राहा, बोलू नका. देव जन्माला येण्याकरता वातावरण तसं असावं लागतं. कीर्तन करायचंय, मग टाळकरी पाहिजेत. लय नसू दे पण निदान 4 तरी. बर, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने. ते मृदंग पाहिजे. 2 नसू दे 1 तरी. विना पाहिजे, नसू दे त्याला चांगल्या तारा, तुटक्या ताराचा का होईना पण पाहिजे. पाहिजे कीर्तन उभा करायचा चोपदार पाहिजे. ऐकाय माणसं असू दे नाही तर नसू दे. ते तुमच्यापेक्षा जास्त गर्दी कुणाची झालेली असते हे दिव्य दृष्टी आल्याशिवाय कळणार नाही. 33 कोटी देवच्या मुंडा, 8 कोटी भैरवरे. आरत्या कुरवंड्या करती पुष्पाचा वर्षावरे. नारद तुंबर गायन ब्रह्मानंदे करती गण गंधर्वरे. वंदी चरण रज तेथे तुकयाचा बांधवरे. अतिवर वंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळाओ. बर, या सगळ्या गोष्टीची ज्यावेळेस बांधणी होईल व्यवस्थित आणि मग पंचपदी सुरू होईल. पंचपदी करणाऱ्याच्या डोक्याला फेटा असला पाहिजे. बर का, ते विना घेणाऱ्याच्या कमरेला उपरनं बांधलेलं असलं पाहिजे. ते नसल्यावर काय होईल? नसल्यावर काय होईल? ती मेल्यावर कळण नसल्यावर काय होईल? तिथं आम्ही नसल पण आम्हाला जाब विचारला एक येईल,
तू सांगितलं होतं का नव्हतं? आम्ही म्हणे आम्ही सांगितलं होतं. सांगायचं हे आमचं काम आहे, करायचं का नाही हे तुमचं काम. काय आहे? दोष दिसल्यानंतर नाही सांगितलं तर ज्याला दोष कळतोय त्याला दोष लागतो. हा. दोष दिसला की सांगावं, नाही सांगितलं दोष कळूनही ज्याला कळाला दोष त्याने नाही सांगितलं की त्याला दोष लागतो. आणि एखाद्यानं दोष सांगितलेला जर आचरणामध्ये नाही आणला तर ज्याला सांगितलंय त्याने नाही केलं की त्याला दोष लागतो. म्हणजे भजन करून सुद्धा नरकालाच जावं लागतं. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. तसं वातावरण निर्माण झालं. महान पतिव्रता, हा देश, हा धर्म, हे भजन पूजन आदी हा सर्व क्रिया अशा महान पतिव्रतेंच्या आणि कुठंतरी आश्रयामध्ये असल्यामुळं हे तरलेलं आहे. अनंत आघात येतात धर्मावरती, अनंत आघात येतात देशावरती, पण काय होतं त्याचं निवारण होऊन जात. पाठीमागच्या काळामध्ये पतिव्रतेला खूप किंमत होती. कलियुगात मध्ये कलीचं राज्य आलं की या किमती बदलत गेल्या. कलियुगामध्ये दुधाला जेवढी किंमत आहे त्याच्यापेक्षा जास्त दारूला किंमत आहे. खरंय का खोट आहे? बरं, दूध तुमच्या घरी आणून दिलं पाहिजे आणि प्यायचे असल्यावर कुठे जाणार तुम्ही? ती म्हणली आता सप्त्यासाठी गावामध्ये बंदी आहे, मग इचलकरंजीला जाऊ. ती म्हणले इथं नाही मिळणार, कोल्हापूरला जाऊ. ती म्हणले तिथं नाही मिळणार, कोकणात जाऊ. ती म्हणले इथंही बंदी आहे, आम्ही गोव्यात जाऊन मरू. तिथपर्यंत जायचंय. हे महात्म्याने वर्णन केलेली प्रमाण आहेत. बरं, मद्यपानाची शिराणी नवनिताशी न पुसे कोणी. घरी जर दूध वाढायला माणूस आला तर ती बंगल्यातली मावशी म्हणते ए पाणी नाही ना घातलं. संध्याकाळी नवरा प्यायला बसले ना ती म्हणते पाणी घालून प्या. ह्याला म्हणायचं कलियुग. मद्यपानाची शिराणी नवनिताशी न पुसे कोणी. केळविल्या व्यभिचारिणी दैन्यवाणी पतिव्रता. पण पतिव्रता धर्माचं आचरण करणाऱ्या स्त्रीचं वचन ईश्वराला सुद्धा बदलता येत नाही. नाही बदलता येत. सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये खूप. क्षपक प्रमाणे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. देवावर सत्ता असते तिची. आमच्या लोपामुद्रेनं फक्त वाटीत पाणी घेतलं आणि कपाळाचं कुंकू दाखवलं आणि अंगणात आणून ठेवलं. सूर्याचा रथ जागेवर थांबला. त्यांनी जाणून घेतलं ही दिवस मावळताना संध्या करायला नदीवर जाणारे तिचे पती उठले नाहीत आणि उठवावं तर दोष लागल म्हणून तिनं माझा रथ थांबवलेला आहे. आता ही वाटीतलं पाणी ओलांडून पुढे गेलो तर मला मृत्यू निश्चित येईल. कुणाला भीती आहे? सूर्याला. असताना जाणारा सूर्य थांबवला कुणी? लोपामुद्रेनं. आणि कशाच्या बळावरती? पतिव्रता धर्माच्या बळावरती. कपाळाचं कुंकू दाखवून, टिकली दाखवून नाही. हे ध्यानात घ्या. कुंकू दाखवलं, कुंकू. शांडिल्या नावाची एक महान पतिव्रता होऊन गेली. दिवस उगवताना तुझा पती मरल पावल असा शाप दिला. तिनं दिवसच मावळू दिला नाही, दिवसच उगवू दिला नाही. सामर्थ्य. यमान प्राण घेऊन गेला सावित्रीच्या पतीचे, सत्यवानाचे. पण यम दरबारामध्ये जाऊन आपल्या नवऱ्याचं प्राण सुद्धा घेऊन यावं एवढी सत्ता कोणाची? पतिव्रताची. जे पतिव्रतेचं कर्तृत्व आहे ते कुठल्याही पुरुषामध्ये आढळत नाही. कुठला सुद्धा पुरुष बायको मेली म्हणून यम दरबारात गेला नाही. ती म्हणला बरं झालं मेली, 2 लाकडं जास्त. ह्याची किती दिवस किती मी वाट बघत होतो, आज माझा भाग्याचा उदय झाला. ते रडत असतं त्याच्यामुळेच रडत असत. ते बायको मेल्याचं दुःख नसतं, आनंद असतो. एकदाचा सुटलो. एकदाचा काय झालो? वेळ झाली का? वेळ आहे ना आणखी? बर. पतिव्रता. आणि अशा काही महान पतिव्रतांचं ग्रंथामध्ये विशेष रूपाने वर्णन करण्यात आलं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, चारी, मुख्य मंडोदरी पतिव्रता. अहिल्या, तारा,
सीता, हे प्रमाण कसं आहे बघा, क्रम कसा सांगितला तुकोबरायाने. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, चारी, या 4. आणि 5वी कोण? मुख्य मंडोदरी पतिव्रता. या 5 जणींचं जे आचरण आहे पतिव्रता धर्माचं, अशा आचरणामध्ये विशेष रूपानं अनंत स्त्रिया या भारत भूमीमध्ये होऊन गेल्या. गीता भारतामध्येच, सीता भारतामध्येच, पतिव्रता भारतामध्येच, संत महात्मे भारतामध्येच, देव सुद्धा भारताच्या बाहेर देव नाही असं नाही, पण प्रगट रूपाने यायचं असेल तर त्याला भारतच पाहिजे. महान पतिव्रता, किती सामर्थ्य यांच्या हाताचं. सकाळी शेत खांदून घ्यायचं पोरांच्याकडे, त्याच्यामध्ये यांनी साळी टाकायच्या, मग आत्री ऋषीने त्याला पाणी सोडायचं, दिवस मावळेपर्यंत ते कापायला यायचं, त्याची कापणी करायची. संध्याकाळी यांना अनुसयानं त्या बडवायच्या, कांडायच्या आणि त्याचा भात करून पोराला खायला घालायचा. किती दिवसात? किती दिवसात? एका दिवसात. असं एखाद्याला जमत असतं तर रोज भाताला काही तोटा आला असता का सांगा की? सरकारने रोज वेगळ्या प्रकारचं भात तिच्या पुढे ठेवला असता. आज ही बेन पेरा. महान सामर्थ्य दोघा उभयतांचं. आणि मग नारद महर्षीने तो आश्रम बघितला, तिथं काय थोडासा भात खाल्ला असन, त्याची चव अमृताला सुद्धा फिक्क पाडीला असेल. मग आता नारद महर्षी आहेत ते, त्यांना हे कुणापाशी सांगावं कुणापाशी सांगावं असं मग त्यांना रात्रभर झोप येईना. कुणाला सांगू आता, कुणाला सांगू हे. मग गेले लक्ष्मीकडे. गेल्याबरोबर आदरातिथ्य केलं. म्हणे कधी आलात, काय झालं, कसं झालं. म्हणले काय सांगावं. म्हणले जेवायचं नाही. म्हणले असा भात खाऊन आलोय. म्हणले त्या भाताची चव अमृताला सुद्धा लाजवी. कोणाच्या हातचा? शांत राहा. अनुसयेच्या हातचा खाल्ला. म्हणले कोण आहे ती? म्हणले अत्रि ऋषींची पत्नी आहे आणि मृत्यू लोकामध्ये महान अशी असणारी पतिव्रता आहे. आणि मरत्या मानवाच्या बायकोचं वर्णन आमच्या समोर करू नको. आम्ही कोण आहेत? आम्ही देवाच्या बायका आहेत. नारद महर्षी म्हणले तुम्ही देवाच्या बायका असाल, आम्हाला मान्य आहे तुम्ही परब्रह्माची बायको आहे, पण लक्ष्मीच्या रूपाची एक बाहुली केली तिनं आणि तिच्या डाव्या पायामध्ये बांधली. तुमचं एवढंच तिच्या समोर किमतीचं काम. म्हणलं दुसरी तुमची किंमत तिच्या पुढं नाही. ज्या पोटी आत्रेय ऋषींच्या पोटी असं म्हणूया, त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता दत्तात्रयांचा अवतार झाला. हरी धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, अनुसया बरोबर, अत्रिच्यानुसया बरोबर, अत्रिच्यानुसया बरोबर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, मंत्र नक्षत्र शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण केली, शुक्ल पक्ष दिने पूर्ण केली, तिथे पौर्णिमा मास मार्गशीर्ष, गुरु तो वासर उत्तर काळ, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, मंत्र नक्षत्र शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण केली, शुक्ल पक्ष दिने पूर्ण केली, एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, आकार आकार सर्वांनी उभा राहा जागेवर. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई, ओ रखुमाई, खाली बसा सर्वजण. ओ रखुमाई, जय जय
सर्वांना विनंती आहे, महिलांना विनंती आहे करीतो आचरण पायापाशी दुर्जनाशी संहारी दुर्जनाशी संहारी दुर्जनाशी संहारी पायापाशी दुर्जनाशी संहारी दुर्जनाशी संहारी दुर्जनाशी संहारी घरी जाऊन सांगितली सावित्रीला, तीच गोष्ट शंकराच्या घरी जाऊन सांगितली पार्वतीला. मग आमच्यापेक्षा श्रेष्ठ अशी मृत्यू लोकात कोण? जा तिचा पतिव्रता धर्मभंग करा असं म्हणून या तिन्हीने आग्रह करून या तिघांना मृत्यू लोकामध्ये पाठवलं. कोण कोण आले? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. एका कार्याकरता तिघ जण. ते आल्यानंतर त्यांनी वेश पालटला, ब्राह्मण वेश धरला. गेले सांगितलं आम्हाला जेवण पाहिजे, आमचं आतिथ्य करा. अनुसयाने मग त्यांचं काय इच्छा तसा स्वयंपाक तयार केला आणि पात्रावर बसल्यानंतर तिघ जण म्हणले आम्ही जेवू, पण आमची एक अट आहे. काय? विनमुख गेली या अतिथी घेऊन जाईल सकळ सुकृताती. बरं का? आल्या अतिथा आदरी यावणी धर्म कोणता? आमचा गृहस्थ आश्रमाचा धर्म आहे. अतिथी देवो भव. ते म्हणजे काय इच्छा आहे? म्हणजे तुम्ही आम्हाला निर्वस्त्र होऊन भोजन घालावं. त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या हे काय सामान्य कोणीतरी नाही, कळालं हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत आणि बायकोच्या सांगण्यावरून मला छळण्याकरता आलेले. आपल्या पतीकडे गेल्या. पतीची या मता नवऱ्याचं काय मत आहे? अनुसरोनी पतिव्रता अनायाशी आत्महिता भेटीची ती. विचारायला गेल्या स्वामी असे असे 3 अतिथी आलेले आहेत आणि त्यांना निर्वस्त्र भोजन करायची अशी अपेक्षा त्यांनी केलेली. काय करू? वस्त्र फेडून भोजन घालावं तर माझा पतिव्रत्याचा धर्म नष्ट होतो, आणि नाही म्हणून घराच्या बाहेर हकलावं तर गृहस्थ आश्रमाचा धर्म मोडतो. काय करावं सांगा? ते म्हणले कोणतरी सामान्य नाही. म्हणजे नाहीच, ब्रह्मा विष्णू महेश. मग त्यांनी पाणी दिलं. त्यांनी सांगितलं हे पाणी त्यांच्या अंगावर टाक, काय होईल? आणि मग तुझा धर्म मोडायचा नाही, गृहस्थाश्रमाचाही धर्म मोडायचा नाही. आणि नवऱ्याच्या आज्ञेनं पाणी घेतलं आणि तिघाच्या डोक्यावर टाकलं की ती झाली 6-6 महिन्याची बाळ. आता त्या लहान लेकराच्या समोर स्त्री वस्त्र घालून आली काय आणि निर्वस्त्र असली काय? सरका पुढं. यांनी आनंदानं भोजन त्यांना घातलं. पाळणा बांधला औदुंबराच्या झाडाला आणि त्याच्यामध्ये ही 3 बाळ घातली. खूप दिवस झालं तरी वर येईना. आणि मग यांना काळजी वाटायला लागली. आता तिकडे जास्त तीव्र काळजी वाटायला लागली की हा बाबा विनांची पिळा घेऊन तिथे गेला. नारायण नारायण. अशी लक्ष्मीच्या तर तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हणली ह्याचं ऐकून तर सगळं वाटोळ झालं माझं. म्हणली दोघांच्या प्रपंचामध्ये तिसऱ्याचं कानात सांगितलेलं ऐकायचं, नाहीतर असा घोळ होत. कुठं आमचं
मालक म्हणले तुम्हीच खाली जायला सांगितलं होतं. पण सांगा ना काय वार्ता. काय नाही म्हणले, अनुसयानं तुझ्या तपसामर्थ्यानं त्यांना बाळ करून पाळण्यामध्ये घातलंय. बरोबर 2 मिनिटं थांबा. पुढचा विधी उत्तम प्रकारे चालू होणार आहे. आत्या कोण आहे आज? चांगली जीव जाऊस तर बुक्की मारतो, काय काळजी करू नका. होय बरोबर. ते बाळ झालेत म्हणले, ते पाळण्यात घालून खेळवते. मग मला आमच्या आम्हाला आणून दे. नारद म्हणले मला सांगायला येत, करायला येत. मला निरोप सांगायला येतो, मला करता येत नाही. मग तुम्हीच जावा आणि घेऊन या. तुम्ही देव लोकातल्या महान पतिव्रता आहेत. ती काय सामान्य मृत्यू लोकातली, आणि ती पतिव्रता माणसाची. तुम्ही देव आहेत, जाऊन घेऊन या. या 3 जणी खाली आल्या. आश्रमामध्ये आले. त्यांनी अनुसयाची भेट घेतली. या 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 या. अनुसया म्हणले या या काय म्हणते, आमचं नवरा आम्हाला देऊन टाक. ते म्हणले तुमचं इकडे कोण आलं नव्हतं? कोण आलं नव्हतं? नाही, कोण आलं ते सांग. म्हणजे हे बघा, तुम्ही म्हणता ना आमचे तिघीचे मालक, तर ब्रह्मा विष्णू महेश माझ्या समोर आलं नव्हतं. 3 ब्राह्मण आली होती. मग ही तीच असतील तर मला काय माहिती नाही. कुठे आहेत ती? म्हणली तिथं पाळण्यात खेळतात. वाटसोडच दरसनी. कुठं खेळतात? पाळण्यात खेळतात. यांनी तिघींनी जाऊन बघितलं. अंग थरथर कापायला लागला. त्या तिघींच्या ह्या 3 मध्ये नेमका आपला कुठला कोण? आणि 6-6 महिन्याची लेकरं, आणि ती म्हणते घेऊन जा. 6 महिन्याचा नवरावर नेऊन काय करायचं आता? 6 महिन्याचं पोरग, त्याला कुणी मोठं करायचं? ते म्हणले अनुसय आमचं होतं तसं करून दे. ते म्हणले तुम्ही देव लोकातल्या पतिव्रता, तुमच्या सामर्थ्यानं तुमचं होतं तसं करून घ्या. म्हणले कसं होतील? म्हणले तुमचा जो आहे ते उचलायचा आणि पाळण्याच्या बाहेर ठेवायचा. लक्ष्मीनं तिचा विष्णू ओळखायचा आणि पाळण्याच्या बाहेर ठेवायचा. तो जेवढा होता तेवढा होईल. असा हात घालायला लागली लक्ष्मी पाळण्यात, की पार्वतीने धरलं, हाताला धरलं. म्हणले हे बघ, चुकून ब्रह्मदेव उचलशील. मग तुझं काय पातिव्रत्यपणे ते कळल. या देवांच्या मुख्य नायकांनी आमच्या अनुसयाच्या पायावर लोळण घातली. आई तू महान आहे. आम्हीच परीक्षा घेतली, चूक झाली आमची, आम्हाला क्षमा कर, पण आमचा आम्हाला माघारी दे. अनुसया परत नवऱ्याकडे आली. नवऱ्याला म्हणली, ती म्हणतात आमचा आम्हाला देऊन टाका. ती म्हणले घेऊन जा पाणी. सोपं होतं. पाणी दिलं. ती पाळण्यातनं 3 बाळ बाहेर काढली आणि पाणी अंगावर टाकले की 3 रूपामध्ये उभा राहिली. हे घेऊन निघाले. रामकृष्ण हरी. ही 3ही ज्यावेळेस आपल्या आपल्या स्त्रिया घेऊन निघाल्या 3 जणांना, त्यावेळेस अनुसया म्हणते भगवंता तुमची बाळ रूप सांभाळत असताना माझी ममता त्याच्यामध्ये आता खूप अडकलेली. असं काहीतरी व्हावं, तुझं देणं मला असं काहीतरी व्हावं, तुझी कृपा अशी काहीतरी व्हावी की तुमचं 3घाचं रूप एक व्हावं, ते कायम माझ्या पोटी माझ्या जवळ असावं. त्या सेवेवर, त्या तपश्चर्यावर भगवंत 3ही देव प्रसन्न झाले होते. आणि 3ही देवांनी एकत्रित येऊन अवतार घेतला, तो म्हणजे दत्तात्रयांचा. आणि अशा अनुसयेच्या पोटी 3 दिव्य पुत्रांचा जन्म झाला. एक दुर्वास ऋषी, दुसरा चंद्र, आणि तिसरे दत्तात्रय. कशासाठी अवतार झाला? निर्गुणातला सगुण कशासाठी आला? तर अनुसयाने आत्रींच्या हृदयामध्ये उत्पन्न झालेली इच्छा पूर्ण करण्याकरता म्हणून आला. तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसी विठ्ठल, भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी झालेली सेवा. ही वेडी वाकुडी सद्गुरु अण्णांच्या, दादांच्या, तुम्हा सर्व महात्म्यांच्या चरणी समर्पित करून शेवला थांबूया. रुक्मिणीला घ्या, रुक्मिणीला घ्या, विठ्ठलाला द्या, शंकराला घ्या.
ब्रह्माला द्या. विष्णूला घ्या. कल्लेश्वरला घ्या. बिरोबाला घ्या. काळ भराला द्या. श्रीकृष्णाला द्या. श्रीकृष्णाला द्या. गणेशला द्या. मारुतीला घ्या. तुळोबाला घ्या. धुळोबाला घ्या. हा? राघोबाला द्या. खंडोबाला घ्या. नाईकबा द्या. नाईक. म्हणून ठेवा पाण्यात. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. अण्णा महाराज की जय. झाला एक काही तोंडा साखर. श्रीकृष्णाला निळा द्या. म्हणा कुर्र. श्रीकृष्णाला खेळायला कुर्र. श्रीकृष्णाला खेळण्या दत्ताला खेळण्या कुर. हॅलो हॅलो हॅलो. श्रीकृष्णाला खेळण्या श्रीकृष्णाला घ्या कुर. श्रीकृष्णाला खेळण्या श्रीकृष्णाला खेळ घ्या कुर. मारा सांगितलं आत्याला. श्रीकृष्णाला खेळायला घ्या. मोठू मोठू घुगऱ्या घ्या. दत्ताला खेळायला घ्या. मोठू मोठू घुगऱ्या घ्या. दत्ताला खेळायला घ्या. मोठू मोठू घुगऱ्या घ्या. दत्ताला खेळायला घ्या. कुर्र. मोठू मोठू घुगऱ्या घ्या. दत्ताला खेळायला घ्या. कुर्र. पाळणा झाल्यावर अवतार. पाळणा झाल्यावर घालीन लोटा. देशी तरी पाये पांडुरंगा या संताशी दिली आणि तुझं काही मागो ह्याची देवा. तुका म्हणे आता उदार दोरी मग ठेवी पायी संताची या ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम.
पहिला दिव ब्रह्मा विष्णूच तिने अवतार खास हुए पोटे घरी आले हे जन्मास बोली जो बाळा जो जो रे जो खा अनुप्रिया पोटी घरी आले जन्मास जो बाळा जो रे जो दुसऱ्या दिवशी झाला आनंद नाचू लागले मुनी नारंद नाचू लागले मुनी नारंद चंदन बुका लाविला गंध चंदन बुका लाविला गंध दत्त बाळाचे चरण वंदू जो बाळा जो जो रे जो दत्त बाळाचे चरण वंदू जो बाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा स्वर्गी कैलास वाजली घंटा स्वर्गी कैलास वाजली घंटा पाची अमृत सोन्याच्या ताटा पाची अमृत सोन्याच्या ताटा नगर जनाशी सुंटोडा वाटा जो बाळा जो जो नगर जनासी सुंटोडा वाटा जो बाळा जो जो रे जो त्या दिवशी चंद्र पूजेचा प्रकाश पडला मालिन्याच्या नवलक्ष प्रकाश जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रे जो जसा झळकतो हिरा रत्नाचा जो बाळा जो जो रे जो हात सोड की तुझा पाचव्या दिवशी पाचवी केली आली 33 कोटी व जन्म आली दे नगरी दुमदुमली गुंफिली बेली जो सहज लागली गुंफिली बेली गाळा जो जो सहाव्या दिवशी दत्त दिगंबर सर्वागशी विभूती सुंदर शंख चक्र गदा घाली अलंकार गळा शोभे सुमनांचे हार जो बाळा जो जो गळा शोभती सुमनांचे हार जो बाळा जो जो रे जो सातव्या दिवशी नारद बोले अत्री ऋषींचे भाग्य उजळले गुरुदत्त जन्मास आले पंचामृत तिथे वाटले जो बाळा जो जो रे जो जो बाळा आठव्या दिवशी केळी नारळ चाफा चंदन नाच मांडला मोर साने जो बाळा जो जो रे जो